शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज या खोडव्याला हे पहा, आज या खोडव्याला साधारण 108 दिवस झालेले आहेत. किती छान वाढ आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो. याला आम्ही आज नवीन विषय मी घेऊन आलेलो आहे, विना अंतर मशागत ऊस शेती. हे फक्त शेतकरी मित्रांनो आपल्या खोडव्याच्या रानामध्ये शक्य आहे, लावणीला काही शक्य नाही आहे. विना अंतर मशागत ऊस शेती खोडव्यालाच हे तंत्र लागू होतं शेतकरी मित्रांनो. आता ते कसं ते तर तुम्हाला मी आता दाखवतो. साईज किती छान डेव्हलप झालेली आहे पाहू शकताय. कडेलाच अशी आहे, आत पण ह्याच्याहीपेक्षा चांगली आहे. आता हे पहा, पाला प्रत्येक सरीमध्ये पाला दाबलेला आहे. कोणत्याही कसल्याही प्रकारची आंतरमशागत केलेली नाही आहे शेतकरी मित्रांनो. पाहू शकता सगळं जसं आहे तसं आहे मटेरियल. हे पहा पाला किती छान कुजालेला आहे. पाला ठेवलेल्याचा फायदा काय शेतकरी मित्रांनो, एक नंबर म्हणजे तण येणं पूर्ण बंद होतं. आता हे 1.5 एकराचा प्लॉट आहे. आम्ही 4 माणसांनी 1 तासात 1.5 एकर पूर्ण भांगणून काढलेला आहे. तर पाला ठेवल्याचा फायदा काय, एक नंबर म्हणजे भांगलण्याचा खर्च पूर्ण वाचतो. 2 नंबर याला ठिबक आहे. हे पहा ठिबक ह्या पाल्यावर टाकलेलं आहे, त्यामुळं आपण टाकलेली खतं जी आहेत ती शिस्तात या पाला कुजत असतो. पाल्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियांचं विघटन आपल्या खतांचं करतात आणि या ऊसाला पुरवठा करतात. त्यामुळं आपलं जे मटेरियल आहे ते म्हणजे जे जीवाणू आहेत त्यांची संख्या भरपूर वाढते, गांडुळांची संख्या भरपूर वाढते, जमीन भुसभुशीत होते आणि विना नांगरट म्हणजे विना आंतरमशागत तुमच्या आंतरमशागतीचा जो खर्च आहे तो पूर्ण वाचलेला आहे इथं शेतकरी मित्रांनो. आता आंतरमशागतीला 2 वेळा तरी तुम्हाला बगला फोडायला आणि नंतर भरणीला 2 वेळा जो आमच्या इथं 1800 रुपये एकर घेतात. मग 18 दुनी 3600 रुपये ते वाचले आपले. आणि पाला जो आपण राखलेला आहे त्यामुळं आतापर्यंत भांगलन जी झालेली आहे ती आम्ही घरानंच 4 माणसानं जवळजवळ 1 तासाभरामध्ये 1.5 एकर रान भांगलून काढलेलं आहे. म्हणजे कुठं तर फक्त बोधावर. आता हे पहा इथं तण आलेलं आहे, हे नुसतं असं उपडलेलं आहे. तुम्हाला बाकी कुठंही रानात गेलात तर असं घाण वगैरे म्हणजे तण तुम्हाला अजिबात दिसणार नाही. जो भांगलण्याचा खर्च आहे तो 0 आहे आणि ठिबकमधून खतं जातात मस्तपैकी. आणि वाढ तुम्ही बघितलात तर 108 दिवसाच्या मानानं हे पाहू शकताय. माझा हात वर केलेला आहे तरी पण आता माझं जो उंची 6 फूट आहे, 6 फुटापेक्षाही जास्त आहे हा उंच. अतिशय छान वाढ आहे आणि पानाची रुंदीसुद्धा अतिशय छान झालेली आहे डेव्हलप. हे पहा जवळजवळ 4 बोटं पान रुंद आहे बघू शकताय. आणि खाली जाडी किती छान डेव्हलप झालेली आहे पाहू शकता. आता हे काढतो तुम्हाला मी दाखवतो. पानं हिरवी पानं काढू नका ऊसाची, कारण जोपर्यंत हिरवं पानं आहे तोपर्यंत ऊसाची वाढ आहे. त्यामुळे ऊसाचं हिरवं पानं अजिबात काढू नका. हे पहा आणि 2 कांडीतील जे अंतर आहे ते किती छान डेव्हलप व्हायला लागलं आहे पाहू शकता. हे पहा 1 विताचं अंतर आहे जो हे त्याच्याही वर पाहू शकताय, त्याच्याही वर पाहू शकताय. हे पहा हे पहा हे पहा असं आम्ही नियोजन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय पहा नियोजन. तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही ऊसाचा पाला आहे असा ठेवा आणि ऊसाची मुळं तुम्ही पाहिलात. आता हे पहा तुम्हाला दाखवतो. हे पहा किती छान कुजत आहे बघा.
आणि मुळं बघितला तर हे पहा, भरपूर मुळं आहेत. तुम्हाला मी पाणी चालू असताना दाखवतो. यामध्ये मी असं प्रेशरनं ठिबकच्या पाईपानं पिचकारी मारून बघितलं होतं. भयानक मुळं आहेत. हे पहा, आता हे मूळ जे आहे, हे पहा, आता मी हे मूळ तोडतो. हे बघा, तुटत पण नाही. आवाज तुम्हाला आला असेल. हे बघा, इतकी छान मुळं जे आहेत डेव्हलप झालेले आहेत. आणि जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढतं जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढल्यावरच तुमच्या जमिनीचा विकास चांगला होतो, ती सुपीक चांगली बनते. आणि आपण टाकलेलं मटेरियल जे आहे, जी खतं आहेत, ती चांगल्या पद्धतीनं पिकाकडून आपटेक केली जातात. त्यामुळं सेंद्रिय कर्ब सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जी रासायनिक खतं टाकतोय शेतकरी मित्रांनो, ती पिकाच्या पाहिजे ज्या ह्याच्यामध्ये पाहिजे पिकाला, त्याचं विघटन तसं करून देतात. ही जे जीवाणू आहेत. आणि जीवाणू वाढवायचे असतील तर फक्त आणि फक्त तुम्हाला पाला ठेवणं गरजेचं आहे. हे पाहू शकता, एक वितीचं एक कांड आहे. आता इथं पानं आडवी येतात. हे पाहू शकता. साईज बी किती छान डेव्हलप झालेलं आहे, पाहू शकताय. संख्या बी भरपूर आहे. 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस आहेत, मी मापलेले आहेत. त्यामुळं तुम्हीही असंच नियोजन करा शेतकरी मित्रांनो. आता हे पहा, मी हात पूर्ण वर करून दाखवतो तुम्हाला. 108 दिवसाचं खोडव्याच्या मानानं किती छान खोडवा आलेला आहे, पाहू शकताय. तुम्ही कुठंही जावा, मला कुठेही जायला सांगा. हे पहा, आता कांड्या किती आहेत? 1 2 3 4 4-5 कांड्या झालेल्या आहेत. हे पण पहा, 1 2 3 4 4 कांड्या झालेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीही असंच नियोजन करा आणि खोडव्याचं भरघोस उत्पादन घ्या. हा जो खोडवा आहे तो 100% 80 टन सहज क्रॉस करतो शेतकरी मित्रांनो. आम्ही मागच्या 1-2 वर्षामध्ये, मागच्या वर्षी सुद्धा आम्ही 65 टन खोडवा काढलेला आहे. त्याच्या मागच्या वर्षी 70-75 टनापर्यंत खोडव्याला आम्ही उत्पादनाला गेलेलो आहे. आणि ह्या खोडव्याला त्याच्याही पेक्षा चांगलं आम्ही नियोजन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, 1 2 3 कांड्या तयार आहेत. 3-4 कांड्या तयार आहेत. आणि साईज बी किती छान आहे, पाहू शकता. कांड्यांची आणि ऊसाची जाडी किती छान आहे. आणि 2 कांडीतलं अंतरसुद्धा छान आहे. त्यामुळे हा खोडवा सहज 80 टनाला सहज जातो शेतकरी मित्रांनो, पाहू शकता. तुम्हीही असंच नियोजन करा आणि सक्सेस व्हा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.